नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पाहूयात या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईला आणखी 2 मेट्रो मिळालेल्या आहेत, तर मेट्रोच्या नव्या 2 मार्गिकांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडाळे आणि मेट्रो 9 मार्गिकेचा पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव अशा 2 मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे. मुंबईत येत्या 2 वर्षांमध्येच पॉड टॅक्सीची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. पहिल्या टप्प्यामध्ये कुर्ला स्टेशन ते MMRDA कार्यालयापर्यंत 3.36 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. तर या पॉड टॅक्सीमध्ये AI वर आधारित चालक विरहित ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाणार आहे. ठाणे ते बोरिवली अशा दुहेरी बोगद्याचं काम सध्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मे 2028 पर्यंत या बोगद्याचं काम पूर्ण होणार असून या बोगद्यामुळे ठाणे बोरिवली हे अंतर जे कापण्यासाठी 90 मिनिटं लागायची ते अवघ्या 15 मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे. पुरंदर तालुक्यातील खानवाडी गावामध्ये पुणे जिल्हा परिषदेनं उभारलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गावी उभारण्यात आलेली ही शाळा CBSE पॅटर्नची इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची राज्यातली पहिली जिल्हा परिषदेची शाळा असणार आहे. अशा शाळांमुळे ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळेल आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल हेच असेल असं सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मनाची तरलता ही साहित्य जिवंत ठेवते आणि त्यामुळेच चक्रधर स्वामी ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती ही अखंडपणे सुरू ठेवावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तसंच महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये पार पडलं आणि यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शासकीय भाषेत हरवून जात असताना आणि फायलींवर पानांमध्ये लिहित असताना त्या शासकीय भाषांमध्ये निर्णयार्थ सादर अशा पद्धतीनं लिहित असताना आपल्यातला साहित्यिक आपलं जे भावविश्व आहे ते भावविश्व आणि त्यातली तरलता ही सांभाळून साहित्याचं निर्माण करणाऱ्या अशा आमच्या या सगळ्या ज्या अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माध्यम आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या माध्यमामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमामुळे मोठ्या प्रमाणात बदल घडतात. बातम्यांचं सादरीकरण, गती आणि स्वरूपामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत आहे. या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजामध्ये AIचा प्रभावी वापर करावा यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. तसंच असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026चं थाटात आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. तर हा होता काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. यानंतर महाराष्ट्र नेक्स्टमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत नवीन भागासह. तोपर्यंत पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.